राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबईत लग्न सोहळ्यात एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात ही भेट झाली आहे। तर या आधी सुद्धा एका कौटुंबिक सोहळ्यात ही भेट झालेली होती। त्यावेळेला सुद्धा चर्चांना उधाण आलेलं होतं। तर मध्ये आता शिवसेना भवनासमोर या दोन्ही बंधूंनी मराठी माणसासाठी एकत्र यावं असं म्हणत सादही घालण्यात आली होती। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडनं। निवृत्ती, या आधीच्या भेटी त्यानंतर पुन्हा एका कौटुंबिक कार्यक्रमातली ही भेट अर्थातच चर्चांना उधाण। नक्कीच श्रुती, आपण पाहतो की गेल्या 3 महिन्यांपासून म्हणजे 15 डिसेंबर 2024 पासून ते आजपर्यंत जवळपास 3 वेळा या ठाकरे बंधूंची भेट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पहिली भेट जी आहे ती मुंबईतील ताजलँड हॉटेलमध्ये जे आहे ते एका कौटुंबिक सोहळ्यामध्ये झाली होती। ती 15 डिसेंबरला भेट झाली होती। त्यानंतर 22 डिसेंबरला राज ठाकरे यांची बहीण जयवंती ठाकरे यांच्या मुलाच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्रित आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। आणि त्यानंतर आज शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात जे आहे ते अंधेरी या ठिकाणी लग्न पार पडत होतं। त्या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्याचवेळी रश्मी ठाकरे देखील त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला फोटोमध्ये पाहायला मिळतंय। आपण जर पाहायला गेले तर मागच्या आठवड्यामध्ये पुण्यामध्ये बॅनर लागले होते आणि ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा आशयाची साथ जी आहे त्या बॅनरच्या माध्यमातून घालण्यात आली होती। त्याचसोबतच 3 दिवसांपूर्वी शिवसेना भवन या परिसरामध्ये देखील बॅनर लावण्यात आलं होतं। मराठी माणसासाठी या दोन्ही मराठी नेत्यांनी या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्रित यावं असं साथ जे आहे ते बॅनरच्या माध्यमातून घालण्यात आली होती। अनेक नेत्यांनी त्यावरती प्रतिक्रिया देखील देण्यात आल्या होत्या। परंतु आज जी भेट आहे ती एका शासकीय अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नात ही भेट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा आहे की या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, परंतु पुढाकार जे आहे ते आता कोणी घेताना पाहायला मिळत नाही। कारण 2017 असेल किंवा 2018 साली असेल महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये जे आहे ते बाळा नांदगावकर असतील किंवा संदीप देशपांडे असतील यांनी या दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांची युती कुठेही झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत नव्हतं। विधानसभा निवडणूक झाली त्यानंतर देखील मराठी माणसाच्या हितासाठी आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी या ठाकरे बंधूंनी एकत्रित यावं अशी चर्चा वारंवार होत होती आणि बॅनर देखील आपल्याला लागलेले पाहायला मिळत होते। परंतु गेल्या 3 महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या भेटी ज्या आहेत ते लग्न सोहळ्यात होत असताना आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यामुळे ह्या भेटी ज्या आहेत त्या अप्रत्यक्षपणे लग्न सोहळ्यामध्ये जरी होत असतील तरी राजकारणामध्ये हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येतात का आणि जर आले तर त्यांच्या अटी शर्ती काय असतील हे पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच। तुर्तास धन्यवाद निवृत्ती, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। तर गेल्या 3 महिन्यातल्या ठाकरे बंधूंच्या या भेटी आहेत। 15 डिसेंबर 2024 मध्ये मुंबईत राज ठाकरे यांनी रश्मी ठाकरेंचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या मुलाच्या लग्नात हजेरी लावली होती। 22 डिसेंबर 2024 ला राज ठाकरे यांच्या बहीण जयवंती ठाकरे यांच्या मुलाच्या लग्नात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली होती। 23 फेब्रुवारी 2025 शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नातली ठाकरे बंधूंची आजची ही भेट।